तर 23व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची एक महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे। जवळपास आज सुद्धा 50% म्हणजे 1 कोटी महिलांना वितरण हे कंप्लीट झालेलं आहे। आणि ज्या महिलांना आज पैसे आले नसतील त्यांनी सुद्धा चिंता करण्याची गरज नाही, त्यांना उद्या परवा म्हणजे शनिवार पर्यंत या हप्त्याचं वितरण हे होणार आहे। आणि हे पैसे कुणाला मिळाले तर ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता मिळाला होता अशाच महिलांच्या खात्यावर या पैशाचं वितरण झालेलं आहे। ज्या महिलांनी केवायसी केली होती पण त्या पात्र सुद्धा असतील तरी पण त्यांना जर मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल तर अशा महिलांना काही कारणाने काही तांत्रिक कारणाने वगळण्यात आलेलं आहे। आणि अशा जवळपास 80 लाख अशा महिला आहेत की ज्यांना अजून हप्ता आलेला नाही, त्या सुद्धा लाडकी बहीण योजनेच्या 23व्या हप्त्याच्या प्रतीक्षेत होत्या। असं सांगण्यात आलं होतं की ज्या महिलांना मार्च आणि एप्रिलचा हप्ता आला नसेल आणि त्या जर निकषात बसत असेल, त्यांनी जर केवायसी दुरुस्ती केली असेल तर अशा महिलांना मार्च एप्रिलचे तर नाही पण मे चे पैसे हे येऊ शकतात। पण अशा महिलांना पुन्हा पैसे मिळालेले नाही। तर ज्या लाडक्या बहिणींनी मार्च आणि एप्रिल मध्ये सुरळीतपणे हप्ता मिळाला असेल अशा लाडक्या बहिणींना आता मेचा हप्ता हा वितरित झाला असेल। पण तुम्हाला जर अजून हप्ता आला नसेल तर बिलकुल काळजी करू नका, वितरण हे समोरचे 4 ते 5 दिवस सुरू राहणार आहे। तर आजचं वितरण जवळपास संध्याकाळचे 8 वाजेपर्यंत चालणार आहे। 8 वाजेपर्यंत जर तुम्हाला पैसे आले असतील तर नक्कीच आपल्याला कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। ज्या महिलांना मेसेज येत नसतील अशा महिलांनी बँकेत जाऊन चेक करायचं आहे। आणि ज्या महिलांचं सर्व व्यवस्थित असेल तरी सुद्धा त्यांना हप्ता आला नसेल तर त्यांनी बँकेत जाऊन एकदा स्टेटस चेक करायचं आहे, आपलं आधार अपडेट आहे का ते चेक करायचं आहे, आपलं केवायसी बँकेची केली आहे का ते सुद्धा चेक करणं अत्यंत गरजेचं आहे। कारण मिळालेल्या माहितीनुसार ज्या काही महिला पात्र असतील अशा महिलांना आता हप्त्याचं वितरण हे झालेलं आहे। बऱ्याच महिलांना मेसेज सुद्धा येत नसतात तर तुम्ही बँकेत जाऊन नक्की चेक करून पाहायचं आहे। उद्या सुद्धा वितरण हे चालू राहणार आहे आणि या वितरणावर आम्ही बारीक लक्ष ठेवून आहोत। जशी काही नवीन माहिती नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम त्या संदर्भातला व्हिडिओ तुम्हाला आपल्या चॅनलवर पाहायला मिळेल। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये महत्वपूर्ण माहिती सोबत। जय महाराष्ट्र।